मग ती निघून का गेली? रडत होती ती. अचानक काय झालं माहित नाही मला. ती एकदम उभी राहिली, म्हणाली मला नाही करायचंय लग्न. तुमचं नक्की प्रेम आहे ना एकमेकांवर, का तुम्ही एकटेच प्रेम करता? कारण सगळे गुण जुळतात म्हटल्यावर मुलगी पळून का जाईल? तू नूतनताईंचा मुलगा आहेस म्हणून सांगतोय तुला, सांभाळून राहा रे बाबा. आजकालच्या मुलींचं काही खरं नाही. कळलं तुला गुरुजींनी काय सांगितलंय त्याला ते? आणि मला पूर्ण खात्री की तुला काहीतरी उलट सांगितलं. आरती आता बोल, तुला गुरुजींनी नेमकं काय सांगितलंय ते? मला तर त्यांनी वेगळंच सांगितलं, भीतीच दाखवली. काय सांगितलं? त्यांनी आधी माझा हात पाहिला आणि त्यांनी सांगितलं की काय? अहो काय बोलताय तुम्ही? जे आहेत तेच बघून बोलतोय. जे शास्त्र सांगताय तेच सांगतोय. बरोबर. पत्रिका हेच सांगतेय. हे शास्त्र खोटं ठरत नाही. आधी त्याचं आयुष्य चांगलं होतं, पण तू त्याच्या आयुष्यात आलीस आणि खूप गडबड झाली. यापुढे सुद्धा सगळी उलथापालथ होणार आहे त्याच्या आयुष्यात. हे बघ, तुम्ही दोघे प्रेमात आहात, लग्न करणार आहात. मी काही तुम्हाला थांबवू शकत नाही, पण सांगणं माझं काम आहे. एक लक्षात ठेव, तुझ्या पत्रिकेमध्ये मृत्यू षडाष्टक आहे. म्हणजे? मी तुला नीट समजावून सांगतो. तू जर विक्रांतशी लग्न केलंस तर त्याचा मृत्यू निश्चित आहे. निश्चित आहे. काय? एक अनुभव आला आहे तुला. आता विषाची परीक्षा घ्यायची आहे का? हे बघ, मला खूप वर्षांचा अनुभव आहे. पत्रिका बघण्यात मी कधीच चुकत नाही. जे नशिबात लिहिलंय ते कोणीही बदलू शकत नाही. जे नशिबात लिहिलंय ते कोणी बदलू शकत नाही. पण जसे तुम्ही दोघं आम्हाला आमच्या कुटुंबातले वाटायला लागलात, तसंच मोठ्यांच्या बाबतीत सुद्धा व्हायला हवं ना. बरोबर की नाही? म्हणून मला काय म्हणायचंय की जे काय करायचंय ना ते सगळ्यांच्या संमतीने करूया. प्रयत्न करू ना. काय? आणि तरी समजा जर विरोध कायम राहिला तर आपल्याला ऍटलीस्ट समाधान तरी राहील की आपण कोणाला अंधारात नाही ठेवलं. बरोबर ना? तुम्ही प्रयत्न करा. कदाचित तुमचे विचार तुमच्या आईला पटतील सुद्धा. काय सांगता येत? काय आम्हा म्हातारांना नवीन विचार स्वीकारायला थोडासा वेळ लागतो. ठीक आहे. कसं आहे वेदांत, माझ्या आरतीमुळे तुमच्या आणि तुमच्या आईमध्ये कुठल्याही प्रकारचे वाद व्हायला नको आहेत. नाही होणार. मी बोलेन आईशी. आणि कोणालाही न सांगता मी आरतीला असं घेऊन गेलो, एक धाडसी पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तुम्ही सगळे खूप घाबरलात, तुम्हाला त्रास झाला. त्याबद्दल खरंच. अरे नाही नाही नाही, अजिबात असं वाटून घेऊ नका. आम्हाला पटलंय खरं तर. पण तुम्ही जे काही केलं ना ते अगदी योग्यच केलंय. म्हणजे आरतीसाठी हा मार्गच अगदी योग्य होता. नाही तर तिने आणखीन उशीर केला असता खरं सांगायला, नाही का? पत्रिका आणि इतर काही बाबतींमध्ये ती आमच्या सुमनवरती गेली आणि लगेच विश्वास बसतो तिचा. खरं तर आम्ही खूप खूप आभारी आहोत तुमचे. खूप आभारी आहोत. ठीक आहे, आम्ही येतो. आरती, काळजी घे. नाही, नक्की काय केलं ते त्यांनी सांगितलं नाही.
हा, पण त्यांनी एवढं मात्र नक्की सांगितलं की विक्रांतच्या मनातनं आता आरतीला कायमचं काढून टाकायचं. यु नो व्हॉट, मी तर ठरवलंय विक्रांतच्या फोन मधून त्या आरतीचे फोटो सुद्धा डिलीट करणार आहे. बरोबर आहे ना, होणारी बायको आहे मी. अशा कुठल्याही मुलीचे फोटो कसं ठेवलीन मोबाईल मध्ये? कमॉन, तुम्ही दोघं असं काय बघताय? चला ना, चला तयारीला लागा. चला, एक खूप मोठी काळजी दूर होणार आहे आपली. ओ माय गॉड, मम्मा मी माझ्या फ्रेंड्सना सांगते. फोन कुठे आहे? बचा बचा, एक मिनिट थांब. काय आहे, आधी आम्ही जाऊन भेटतो त्यांना. कसं आहे, लग्न कार्य म्हटल्यानंतर आधी सगळं नीट क्लिअर करून घेतो. पुढे जाऊन गैरसमज नकोत ना. बडवाई, आपण फोन करूनच त्यांना भेटायला जाऊया, म्हणजे सगळं काय ते समजून घेता येईल. झाला? दाखवलास माझ्यावर परत अविश्वास? मम्मा, अगं मी सांगतेय ना, विक्रांतच्या आईनी स्वतः मला तिकडे बोलवलं. मी तिकडे गेले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझं विक्रांतशी लग्न होणार आहे. कळतंय का? ते काय मला माहिती नाही. प्लीज तुम्ही तयारी सुरू करा. हवं असेल तर आत्ता सार्थक दादाला फोन कर. आद्या वहिनीला सांग, दोघांनाही सांग चांगले 15 दिवस सुट्टी घ्यायची आहे. खूप कामं बाकी राहिलीत लग्नाची. ओके? आणि पप्पा, मला प्रॉमिस करा, माझं लग्न सार्थक दादाच्या लग्नापेक्षा जास्त धूमधडाक्यात व्हायला पाहिजे. ओके? मी लागते तयारीला. हा, आलेच मी. अरे ते तुला माहिती आहे, आम्ही दोघेही तुम्हा दोघींची बाजू समजून घ्यायला कायम तयार असतो आणि सक्षम देखील आहोत. पण एक मिनिट मला बोलू दे. तर मी बोलतोय ना. बघ, माझा पत्रिकेवरती अजिबात विश्वास नाहीये, पण तुझ्या आईचा आहे. पण मी त्यांच्या विश्वासात अजिबात ढवळाढवळ करत नाही किंवा त्या मला देवदेव करायला भाग पडत नाही. हे तू लहानपणापासून बघत आलीस. पण तू आणि अमूल्य, तुमच्या दोघींची वाढ वेगळी, विचार वेगळे, तरी आम्ही तुम्हाला दोघींनाही स्वीकारलंय ना. काय ग, तरी तू आम्हाला काही सांगितलं नाहीस तिकडे जे काही घडलं त्याबद्दल? मी खूप घाबरले होते. अगं, पण तू आम्हाला सगळ्यांना किती घाबरवून सोडलंस. गुरुजी जे काही म्हणाले त्यावर विश्वास बसला माझा. कारण मी विक्रांतच्या आयुष्यात आले आणि त्यांनी जीव देण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट खरी होती ना. त्यांनीच सांगितलं की विक्रांतला काहीच सांगू नकोस. त्याला खरंच काही झालं तर ही भीती वाटली मला आणि म्हणून मी पळून आले. आरती, कसं काय बघा, अगं प्रश्नांपासून संकटांपासून कधी पळून जायचं नसतं. ही शिकवण विसरलीस तू? ताई, अगं मला तरी सांगायचं, आम्हाला अंधारात ठेवून काय झालं? आपण सगळ्यांनी मिळून उपाय शोधला असता. आणखीन 4 ठिकाणी पत्रिका दाखवली असती. वेदांत पण हेच म्हणाला. अगं आम्ही त्या गुरुजींना शोधलं असतं. काही कठीण नाहीये ते. अगं हे असले ढोंगी ना सहज सापडतात. थांब, मी आहे ना त्याला सोशल मीडियावरच टाक. दोन्ही मुली 2 टोकाच्या आहेत नाही? आरती, अगं केवढं घाबरवून सोडलं होतंस आम्हाला. नाही, मला खरंच सुचत नव्हतं मी काय करू. वेदांत एक वेगळाच मुलगा आहे नाही का? हो ना. कुठे घेऊन गेला होता तुम्हाला? तो अचानक आला आणि मला एका आजी आजोबांकडे घेऊन गेला. त्या दोघांची पत्रिका कधीच जुळली नाही. पत्रिका बघून भटजी म्हणाले होते गुण जुळत नाहीतच, पण हिच्या पत्रिकेत दोष आहे. पत्रिकेतले गुण जुळो न जुळो, मन जुळली पाहिजेत, विचार जुळले पाहिजे. ती मुलगी मला या घरामध्ये नकोय.
ठीक आहे, ती नाही येणार या घरात. मी तिला आणि विक्रांतला दुसरं घर घेऊन देईन आणि ते दोघे तिथेच राहतील. बाय द वे, विक्रांतचा साखरपुडा झालेला नाहीये. काय हे सगळं नाटक होतं. हो, पण आई लक्षात ठेव, जर अशी वेळ आली ना तर मी हे खरोखर करू शकतो. मी समस्त आई जमातीबद्दल बोलतीये, कारण सगळ्या आया ना अशाच वागत असतात. आपण तरुणपणी कशा वागत होतो हे मात्र सोयीस्कररित्या विसरतात. आपल्या मुलांना मात्र सतत सांगत असतात की हे करू नकोस, ते करू नकोस, अमुक करू नकोस, ढमुक करू नकोस. अगं कंटाळतात ग मुलं हे सगळं ऐकून. मग ठरवतात की जाऊ दे, मी माझ्या मनाप्रमाणे वागणार. तरुण मुलं ना आधी कृती करतात आणि मग जमलं तर विचार करतात. आणि जरा विचार कर नूतन, तू जे काय वागलीस ना, त्या गोडबोले गुरुजींचा ज्या पद्धतीने वापर करून घेतलायस ना तू नूतन, ते करण्याआधी एकदाही विचार केला नाहीस की तुझ्या या वागण्याने घरातलं जे काय वातावरण आहे ते किती चिघळू शकतं. तुझी ना चूक झालीये नूतन. माझी चूक आहे? माझ्या मुलांनी माझं ऐकावं ही अपेक्षा ठेवली, ही माझी चूक आहे? त्या मुली घरात आणायच्या ज्यांना फक्त लोकांना फसवता येतं. नूतन, अगं त्या मुलींच्या बद्दल तुझं मत चुकीचंही असू शकतं ना. अजिबात नाही. बघ ना, ती मुलगी अजून घरात सुद्धा आली नाहीये आणि माझी मुलं मला दुरावली आहेत. या अशा संस्काराच्या मुलीला घरात आणायचंय? त्या मुलीवर जर का चांगले संस्कार झाले नसते ना नूतन, तर विक्रांतला फूस लावून परस्पर लग्न करून ती कधीच या घरामध्ये आली असती. आणि मी ते होऊ दिलं असतं असं वाटतंय? गांधारी झालीस तू, दिसत नाहीये तुला? त्या मुलीनी विक्रांतला जर का काही सांगितलं ना, तर तो एका क्षणाचाही विलंब करणार नाही आणि ती गोष्ट करून मोकळा होईल. पण ती मुलगी तशी नाहीये आणि म्हणून हा साखरपुडा झाला नाही. वेदांतनी सांगितलं ना आपल्याला सगळं. मग मी काय करू? तो असं वागेपर्यंत थांबू का? ती मुलगी आज न उद्या हे करणारच आहे. वेदांतनी जे नाटक केलं ना, ते ती मुलगी उद्या प्रत्यक्षात करायला लावेल. आई, तुला समजतच नाहीये का मी काय बोलतेय ते? एक आई म्हणून पण समजत नाहीये? अगं जरा माझ्या बाजूने येऊन विचार कर ना तू. अगं एकटी पडले ग मी. हे जर असते ना तर यांना माझी बाजू नक्की समजली असती. तोच विचार सुरू आहे माझ्या डोक्यात. खूप शंका आहेत मला, पण सध्या काहीच उत्तर नाहीये माझ्याकडे. माझ्यासारख्या मुलीला फक्त चांगला नवरा नको असतो. सासू सोबत चांगले संबंध असणं पण तितकंच महत्वाचं, कारण सुनेचा सगळ्यात जास्त वेळ तिच्या सासू सोबतच जातो. पण विक्रांतच्या घरी काय होईल मला नाही सांगता येत. हे बघ आरती, त्या तुझ्या सासू असल्या तरी सुद्धा विक्रांतची आई आहे. लग्न झाल्यानंतर तू तुझा स्वभाव बदलू नकोस. त्यांना जसं वागायचंय तसं वागू दे. आणि अण्णा म्हणाले ना, माणसं बदलतात. आपण त्या आशेवर राहू, नाही का? तू बस आधी, तू बस ना. मला सांग, प्रेमात पडणं आपल्या हातात असतं का? म्हणून तर म्हणतात ना, प्यार हो जाता है.
पडलो मी प्रेमात, काय करू? माझ्या हातात असतं तर नसतो पडलो प्रेमात. माझ्या मनाला पटवून सारिकाच्या प्रेमात पडलो असतो, पण तसं नाही झालं ना. झालं तुझं बोलून? नाही झालं. हे बघ, मी जर का सारिकाच्या प्रेमात पडलो असतो तर मला त्रास झालाच असता. मग मी मदत मागायला तुझ्याकडे आलोच असतो ना. मग त्यापेक्षा आधीच मी तुझ्याकडे मदत मागायला आलो. तूच सांग कुठे चुकलो मी? नाही नाही, तू कधीच कुठेच चुकत नाहीस. चुकतो आम्ही. कारण काय आहे ना, तुझ्या आयुष्यात काही झालं की तू माझ्याकडे येणार, हे मला माहिती आहे. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, मनावर ताबा ठेव, कंट्रोल कर. अरे मी एक वेळेस तुझं लग्न पण लावून देईन आणि जे होईल ते बघूया आपण. पण विक्रांत, आईला जो त्रास होणार तो बघवणार आहे का तुला? नाही नाही, मला आईपासून वेगळं नाही व्हायचं आणि मला आरती शिवाय सुद्धा नाही राहायचं. दादा, तू स्मार्ट आहेस, तू काहीतरी आयडिया कर. तू असं काहीतरी कर ना की आई आणि आरती एकाच घरात सुखात राहिले पाहिजेत. विक्रांत, दोघी एका घरात सुखाने सोड नुसत्या राहू पण शकणार नाहीत, पण वेगवेगळ्या त्या सुखाने राहू शकते. आणि आता आईला आपण अजून त्रास नाही द्यायचा, आपल्याला आईचं पण ऐकावं लागणार. दादा प्लीज काहीतरी मार्ग काढ ना. हो, मलाच काढावं लागेल. तू काय, तू फक्त प्रेमात पड आणि मी तुझ्या प्रेमासाठी मार्ग काढत राहतो. कारण या जगात प्रेम सोडून दुसरं काहीच नाही ना तुझ्यासाठी. दादा, तू पण एकदा प्रेमात पडून बघ, म्हणजे माझं सगळं पटेल तुला. नाही सुधारणार तू. पण मला त्या घरात माझं आयुष्य काढायचंय. आयुष्य कळतंय का तुला? तेही अशा बाईसोबत जिचा मुलगा तिच्या इच्छेविरुद्ध माझ्याशी लग्न करेल. तिला सून म्हणून वेगळी मुलगी पाहिजे आणि तिच्या जागी मी त्या घरात जाईन. मला बघून तिला सारखं आठवत राहील की माझ्यामुळे तिचा मुलगा तिच्या इच्छेविरुद्ध गेलाय. खूप गंभीर आहे हे. थारेवरची कसरतच आहे ही. कळतंय का तुला? हो अगं, मला सगळं कळतं. पण मला असं वाटतं की आपल्याला ना ह्या प्रॉब्लेम सोबत जगायला, म्हणजे त्या प्रॉब्लेम सोबत जगणं शिकायला. कारण प्रॉब्लेम्स कधी आपल्या आयुष्यातून जाणारच नाही. पण जितकं प्रेम आपण आयुष्याच्या चांगल्या बाजूवर करतो ना, तितकंच प्रेम आपण त्या प्रॉब्लेम्स वर सुद्धा करायला पाहिजे. मुलं कधी कधी खूप प्रश्न येतात ग माझ्या मनात. अरे पण का हा अट्टाहास कशासाठी? कारण अण्णा, मला माझ्या शिक्षणाचा भार तुमच्या दोघांवर टाकायचा नाही. खरंच तुझं खूप कौतुक वाटतं मला आणि अभिमानही वाटतो. मी साखर घेऊन आले. शिक्षणाचा भार आमच्यावर टाकायचा नाही. खूप अभिमान वाटतो मला तुझा. ठीक आहे, बघा कसं काय जमता येते. नापास झालीस तर माझ्याकडे परत यायचं नाही. असं काही नाही होणार अण्णा. काय हो तुम्ही पण, अजून कॉलेज सुरूही झालं नाहीये आणि तुम्ही नापास होण्याच्या गोष्टी करताय. तुमच्यापेक्षा उत्तम डॉक्टर होईल बघा अमूल्य. म्हणजे काय व्हायलाच पाहिजे. मग तुमचा फॅमिली मॅटर संपल्यावर मला बोलवा. हा, मी येतो. हो तर हा, मला ना न चुकता काम करायचंय सर. मी येतो. हा, हो, बोलवतो ना मी आणि प्रिंटआउट काढून ठेवतो. आल्यावर फक्त त्यावर नाव आणि सही कर. आणि आज मी त्यावर सही करणार आहे. ठीक आहे, येतो मी सह्या करायला. पण सर, मी मानलं तुम्हाला. म्हणजे आमच्या घरचे सगळे फुल इम्प्रेस झाले तुमच्यावर. हो ना. आणि कसं आहे, माझा दादा हे असं काहीतरी करेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. तुम्हाला हे सगळं बोलायला हीच वेळ मिळते का? ऑफिसमध्ये काम करण्याची वेळ ही. तुम्ही कामं कधी करता का?
गप्पा झाल्या की म्हणजे कसं आहे दादा, आम्ही काय करतो माहितीये, आम्ही ना भरपूर गप्पा मारतो, मग थोडस काम करतो आणि मग परत गप्पा मारून पोट भरलं ना की मग परत थोडस काम करतो. तिथे घरी विक्रांत माझं डोकं खातो, सारखं आपलं प्रेम प्रेम लग्न लग्न, आणि इथे तुम्ही तिघे आणि त्यात तो विजय, 3 पर 1 फ्री. हे जर असंच सुरू राहिलं ना तर हे सगळं सोडून मी हिमालयात जाईन. हो पण मग तू तिकडे जाताना पण विजयला बरोबर घेऊन जाशील ना? हो, नाहीतर म्हणजे तू राजीनामा मागणार कोणाकडून? त्या का खोटं बोलतोय माझ्याशी? हे खोट आहे. काय अरे, ही बघ ना, सगळी लग्नाची तयारी चालू आहे. हे बघ, हे बघ, हे बघ साडी, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ दागिने, साडी, सगळं रेडी आहे. फक्त मंगळसूत्र नाहीये, पण ते लवकरच होईल मॅनेज. आम्ही करणार होतो. मम्मा हे बघ ना, तू बघतेस ना? हा, बघतेस ना? हे बघ, मी सगळं कपडे रेडी केलेत, सगळे लग्नाचे ड्रेस आहेत, माझ्या लग्नाचे ड्रेस आहेत. मी स्वतः चॉईस केलेले ड्रेस आहेत. सगळा चॉईस माझा आहे. विक्रांत पण माझाच चॉईस आहे. आमचं लग्न होणार आहे, सगळं ठरलंय. कपडे, दागिने, डान्स. पूजा इकडे ये ना लवकर. इकडे आपण ना डान्स करून दाखवूया. हा, तू विक्रांत हो आणि मी सारिका. म्हणजे ऐका, हे बघा, थोडीशी प्रॅक्टिस कमी झाली आमची, पण तरी होईल मॅनेज. ते तोपर्यंत आम्ही करू. हा, दाखव आपण काय केलं होतं आपण. हा, असंच काहीतरी केलं होतं. म्युझिक असंच काहीतरी केलं होतं. नाही बघा, माझं लग्न आहे अजून, कळतंय का? हे बघ, सगळी तयारी झाली आहे. कपडे झाले, दागिने झाले, अजून काय राहिलं? हा, डेकोरेशन. मम्मा, वेडिंग कार्ड राहिले, डेकोरेशन राहिले, आणि अजून काय राहिलं? यू नो व्हॉट मम्मा, आय एम सो हॅपी. हे लग्न होत आहे. माझा विक्रांतवर खूप प्रेम आहे. आणि विक्रांत फक्त माझा आहे. विक्रांत फक्त माझा आहे. सारिका काय होते? डोळे उघड ना. सारिका हे असं काय होऊन बसलो आपल्या मुलीच्या बाबतीत? कसं सांभाळायचं हिला? आपण नेमकं कुठे चुकलो हेच कळत नाहीये. तुम्ही जरा शांत व्हा आधी, वाटेल तिला बरं. आपण घेऊ तिची काळजी, पण एक लक्षात ठेवा, काहीही झालं तरी तिला दुखवायचं नाही. आणि 2-4 दिवस जरा तिच्या मैत्रिणींना इकडे फिरकूच देऊ नका. सारिकाला बाहेरची कोणतीही माहिती कळता कामा नये. तिच्या तब्येतीची चर्चा होणार नाही याची काळजी घेऊया. ही गोष्ट घराबाहेर जाता कामा नये. अहो, तुम्ही जा झोपायला. मी थांबते ना सारिका सोबत. कशी झोप लागणार आहे? त्यापेक्षा इथे थांबलेलं बरं. किमान ही माझ्या डोळ्यासमोर तरी राहील. विक्रांत, बच्चा, शांत हो. कोणी कुठेही जात नाहीये बाळा. विक्रांत, जातो. तुम्ही थांबवा ना. हो,
मी बोलेन त्याच्याशी. तुम्ही तुमचं ऐकेल. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर. मग आत्ता शांत हो बघू, शांत हो. तुला वाटतंय ते शक्य आहे? इथे एकाच्या पारड्यात सूक टाकलं की दुसऱ्याच पारडं खाली जाणार. हे बघ सार्थक, सारिका प्रेमात होती हे मला माहितीये. तिच्या वागण्या बोलण्यातून मला हेही समजलं होतं की तिच्या मनात आरतीविषयी किती राग आहे. पण ती इतकं मनावर घेईल असं खरंच वाटलं नव्हतं रे. आणि चल मान्य आहे, आपण सगळे मिळून आता तिला सांभाळून घेऊ, तिच्या कलानी घेऊ. पण उद्या जेव्हा विक्रांत आणि आरतीचं लग्न होईल तेव्हा कसं सांभाळणार आहोत आपण तिला? एकीकडे ती कोणाचं ऐकून घेत नाही आणि दुसरीकडे विक्रांत. त्याच्या मनाविरुद्ध जर काही झालं तर तो काय करेल याचा नेम नाही. परत त्याने जीव वगैरे द्यायचा प्रयत्न केला तर? तुला एक गोष्ट कळतेय का सार्थक? या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतोय? तुझ्या मम्मा पप्पांना, माझ्या आईला, आणि तिकडे अमूल्याच्या आई आणि अण्णांना. हो, लहानांमुळे मोठे भरडले जात आहेत. आता सारिका या अवस्थेमधून कधी बाहेर येईल यापेक्षा जास्त महत्वाचं काय माहिती? ती या अवस्थेमधून बाहेर आली तरी ती हे स्वीकारू शकेल का की विक्रांतशी तिचं लग्न कधीच होऊ शकणार नाहीये? सांग ना सार्थक, ती हे सगळं ऍक्सेप्ट करू शकेल? तू बोल ना काहीतरी. ती अशीच आहे का पहिल्यापासून? इतकी हट्टी? आद्या सारिका तशीच आहे लहानपणापासून. ती उद्धट वाटते, पण तिला व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न केला ना तर ती काही लपवत नाही, काही मनात ठेवत नाही. आणि ही तिची खरी बाजू. पण ती जेव्हा कशात गुंतली ना तर गुंततच जाते, वाहवत जाते ती. तुला सांगतो आद्या, लहानपणी आम्ही एक मांजर पाळली होती. ती मांजर हरवली. हिने आरडाओरड करून संपूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं. रस्त्यावर दिसेल ती मांजर घरी आणायची आणि माझी माऊ म्हणून सांभाळत बसायची. आपण काही दिवसात विसरतो, पण ती विसरायलाच तयार नसते. खूप दिवस लागले तिला यातून बाहेर पडायला. मग यावेळी सुद्धा तिला असेच खूप दिवस लागतील? माहित नाही, लवकर बरी झाली पाहिजे ती. सार्थक, पप्पांनी सांगितलंय की अमूल्य, हे सोपं नाहीये. हा काय कोणता पार्ट टाइम कोर्स नाही. तू मेडिकलला ऍडमिशन घेतेस. टाइम टेबल बघितलंस का? जेवायला पण वेळ मिळणार नाही तुला. आणि आमच्या इंजिनिअरिंग पेक्षा ना जास्त अभ्यास असतो MBBS मध्ये. हो सर, मला कल्पना आहे. म्हणजे मला अण्णांनी पण समजावलं. त्यांनाही वाटतं की हे शक्य नाही. पण सर, मी काय म्हणते, आपण एकदा प्रयत्न करून बघू ना. अहो, असे कितीतरी लोक आहेत सर ज्यांनी पार्ट टाइम जॉब करून MBBS पूर्ण केलं. सो मला फक्त एक चान्स द्या तुम्ही. आणि समजा नाही जमलं ना तर मग मी ही नोकरी सोडून देईन आणि फुल टाइम कॉलेज कर. पण सर प्लीज, मला आत्तासाठी ना फक्त तुमचा सपोर्ट हवाय. एकदा मी डॉक्टर झाले ना मग मी सगळ्यांना सांगेन की मी तुमच्यामुळे डॉक्टर झाले. आणि सगळ्यांना हे पण सांगेन की वेदांत वानखेडे माझे आधारस्तंभ होते आणि त्यांनी माझी खूप मदत केली. बरं ठीक आहे सर, येते मी. दादा आणि म्हणजे आद्या मॅडम आणि सार्थक सर, त्यांना पण पेढे द्यायचे. मी ऍक्च्युली सगळ्यात पहिले तुम्हालाच पेढा दिला. येते मी. अगं मम्मा, बसायला वेळ नाहीये. माझं संगीत आहे ना आज. अरे काय तुम्ही, अजून कसं नाही आवरलं? अजिबात वेळ नाहीये. तिकडे पाहुणे आपली वाट बघत असतील. आणि
आणि मला सांगा, आपण मुलीकडचे होत ना, मग आपण तिकडे आधी पोचायला नको का? चला चला लवकर आवरायला घ्या, चला लवकर. होतोय आम्ही तयार. तू बस ना, वेळ आहे अजून आपल्याकडे. हेच उशीर केला ना की वेळ निघून जाते हातची, कळलं का? पप्पा, प्रत्येक फंक्शनला वेगळे कपडे घालायचे हा, म्हणजे कन्यादानाचा विधी असतो ना तेव्हा आपल्या दोघांचे फोटो छान आले पाहिजे. नक्की. मम्मा काय ग, सार्थक दादाच्या लग्नात तू खूप पुढे पुढे करत होतीस, आता काय झालं मग तुला? हा, तिकडे एक तो विक्रांत माझी वाट बघत असेल. किती गोष्टी बाकी आहेत. हळद बाकी आहे, डान्स बाकी आहे. तुम्हाला एक गंमत सांगू का? माझ्या मैत्रिणी आहेत ना, त्या मला सरप्राईज देणार आहेत. म्हणून म्हणते मला अजिबात वेळ वाया घालवायचा नाहीये. उशीर झालेला मला चालणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्नाचा मुहूर्त. त्या मुहूर्तावरच लग्न लागलं पाहिजे, म्हणजे आमचं पुढचं आयुष्य पण सुखात जाईल ना बाप्पा. त्यामुळे मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा. हो, आणि सगळं अगदी तुझ्या मनासारखं आणि वेळेवर होणार आहे. तू काहीच काळजी करू नकोस. तुझा पप्पा आहे ना तुझ्या सोबत. तुमच्यावर विश्वास आहे हो. याचं काय पण दादाचं काय? तुला काय सांगितलं होतं मी? हा, याला मी सांगितलं होतं फोटोग्राफरला फोन कर. केलास तू? हा, केलास का? अरे इथे घरात कॅन्डिड पिक्चर्स काढायला कोणीच नाहीये. मला सांग, मी सोशल मीडियावर काय टाकू? इच्छा पूर्ण झाली. मला नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं. आता फायनली माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅट्स. काय असं इतकं कोरडं कॉंग्रॅच्युलेशन्स? मिठी नाही, काही नाही. काय झालंय वहिनी? मी कशाचे पेढे दिले? तू ते तुला. अरे काय झालंय? तुम्ही दोघं असे का बसलात? दादा सांग मला, काय झालंय? मला ऐकायचंय. अरे बोल ना, काय झालंय? वहिनी काय झालं? वहिनी हे शांत हो ग, काय झालं सांग ना मला. दादा अरे तू तरी सांग. वहिनी मला सांग बरं आधी, काय झालंय? तिकडे एक तो विक्रांत माझी वाट बघत असेल. किती गोष्टी बाकी आहेत. हळद बाकी आहे, डान्स बाकी आहे. दादा रे काय होऊन बसलंय? सारिका विक्रांतच्या प्रेमात हे माहिती होतं, पण ती इतकं मनाला लावून घेईल असं कधीच वाटलं नाही. बरं आता कशी आहे ती? सध्या ट्रीटमेंट सुरू आहे, झोपून असते. पण जेव्हा जागी होते तेव्हा एकच, माझं लग्न, माझं लग्न, माझं लग्न. डॉक्टर म्हणाले लवकर बरं वाटेल तिला.
दादा अरे ती बरी होईल, पण ह्या तिघांच्या आयुष्याचा गुंता कोणी सोडवायचा आणि कसा? एका क्षणी वाटतं की सगळं नॉर्मल होईल, पण मग परत काहीतरी घडतं. आपण सगळे जेवढं यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय ना, तेवढेच ह्यात अडकत चाललो. हे सगळं कसं नॉर्मल होणार? हे तिघेही खुश राहतील असा काही मार्ग नाहीये का? आम्हालाही तोच प्रश्न पडलाय. सारिकाला जे हवंय ते विक्रांतला नको. आनंदाश्रू आहेत का? डोंट वरी, आता लवकरच मी तुमच्या घरी येणार आहे. बरं चला तयार व्हा लवकर. मला कळत नाहीये तुमच्यापैकी कोणीच मला खुश का दिसत नाहीये. काही प्रॉब्लेम आहे का? बरं ते जाऊ दे. एक मैत्रीण नाहीये हेल्प साठी, सगळं मलाच करावं लागतं. हाय सारिका. अरे डॉक्टर काकू तुम्ही, एक मिनिट, तुम्ही रेडी का नाही आहेत? अशा येणार आहात तुम्ही? अगं नाही, मी चेंज करणार आहे ना. तू बस बरं आधी जरा. बस बस. पण मग तुम्ही इथं चेक कोणाला करायला आलाय? पप्पांना? पप्पांचं बीपी वगैरे वाढलंय की काय? नाही असू शकतं. काय मुलीचं लग्न आहे ना, वडिलांचं बीपी वाढणारच. एक मिनिट, तुम्ही मला का चेक करताय? बच्चा रुटीन चेकअप आहे, करून घे. ओके ठीक आहे. सारिका, लग्नामध्ये खूप धावपळ होणार आहे की नाही तुझी, म्हणून व्हिटॅमिन्स देते. घेशील ना? नाही ऍक्च्युली आयडिया चांगली आहे. हळद आहे, संगीत आहे, नंतर लग्न आहे, नंतर रिसेप्शन आहे, डीजे पण ठेवलाय मी, 3 डान्स करायचे. आता एवढं सगळं करायचं म्हटल्यावर एनर्जी नको का? बरोबर आहे तुमचं, द्या. अजिबात थकवा जाणवणार नाही. पण तुम्ही येताय ना नक्की लग्नाला? अगं आम्ही दोघंही येणार आहोत. थँक्यू सो मच. किती गोष्टी बाकी आहेत, एक तर वेळ पण कमी आहे, आणि त्यात माझ्या मैत्रिणी बघितलं कुठे आल्यात अजून. कधीपासून वाट बघतीये मी त्यांची. ह्यांचं बरं आहे, विक्रांतला किती मित्र आहेत, भाऊ आहे मदतीला. इथे आमच्याकडे बघा, मैत्रिणी नाही, घरचे आणि तिला नंतर आत घेऊन जा. डॉक्टर, कधी बरी होईल माझी सारिका? प्यार तो तुमसे मम्मा, कशी आहे सारिका? डॉक्टर येऊन गेले, इंजेक्शन दिले म्हणून झोप लागले. तुझी आई येऊन बघून गेली सारिका कशी येते. त्यांना काळजी आहे माझ्या सारिकाची. मम्मा, आज माझं ऑफिसमध्ये लक्षच नव्हतं लागत. सारिका कशी असेल, काय करत असेल, हेच विचार येत होते मनात. मम्मा, मम्मा, आपण मित्र आहोत, पण मला कोणाचंच काहीच ऐकायचं नाहीये, आणि ही मैत्री वगैरे नकोय मला. मी सांगितलंय मला तू हवायस विक्रांत. आपलं लग्न ठरलंय, अरे सगळी तयारी झालीये, फक्त ही मध्ये येते, प्रत्येक वेळी मध्ये येते.
प्रत्येक वेळेस तू विक्रांतला प्रेमाच्या जाळ्या तोडतेस आणि त्याला माझ्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न करतेस ना? नाही नाही, मी नाही सहन करणार, मी नाही होऊ देणार हे. सारिका, हे बघ, माझं आणि विक्रांतचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे ग. तुझ्या नशिबात नाहीये विक्रांतचं प्रेम, तर मी काय करू? तू काहीच करू नकोस आता. कारण आता जे करणार आहे ना ते मी करणार आहे. विक्रांत आता कायमचा माझा होणार आहे. तुमच्या दोघांच्या सो कॉल्ड प्रेम कहाणीचा अंत आता मी करणार आहे. सारिका, गन खाली कर. सारिका, आपण बहिणी आहोत. अगं काय करतेस तू? तुला कळतंय का? हो, वेडी आहे मी. आहे वेडी मी. पण आता मला जे हवंय ना तेच मी करणार आहे. सारिका ऐक, आधी गन खाली कर. पुढे येऊ नकोस, पुढे येऊ नकोस, नाही तर तुला पण गोळी मारेन. कसला सूड घेतेस तू? काय मिळणार आहे तुला हे करून? तू मिळणार आहेस मला. आतापर्यंत तुम्हाला मिळणार नाहीयेस, त्यामुळे मी हिला सोडणार नाहीये. सारिका, हे बघ, मारून टाकणार आहे हिला, मी नाही सोडणार आहे. सारिका, गन खाली कर. झोप येत नाहीये का? पण नेहमी तर वेळेवर झोपतोस तू. झोप काय आजी, कोणतीच गोष्ट वेळेवर होत नाही. सगळा नुसता गुंता झालाय, काहीच कळत नाहीये खरंच. काय करायचं ना, काहीच कळत नाहीये. तुला खरं सांगू वेदांत, आता हा गुंता ना फक्त तू सोडवू शकतोस. मी? हो, कारण सगळ्या गोष्टी फक्त तुझ्यावर अवलंबून आहेत. आजी, माझ्यामुळे का हा गुंता? एकीकडे आईचा हट्ट आणि दुसरीकडे विक्रांत. कशाला प्रेमात पडलाय ना हा कोणास ठाऊक. हे बघ, आता ना तुलाच काहीतरी करावं लागेल. पण मी काय करू शकतो? लग्न. तू लग्न कर. आजी, मला माफ कर, पण माझ्या लग्नाचा विषय पण नकोय मला. अरे आजी, मला नाही करायचंय का लग्न. लग्न म्हणजे ना वेड्यांचा बाजार. आणि तू प्लीज मला नको नेऊस तिथे. ऐक माझं, तू निदान साखरपुडा तरी कर ना. हे बघ, म्हणजे नूतनची अट सुद्धा पूर्ण होईल, हो की नाही? आणि आपल्याला विक्रांतचं लग्न लावून देता येईल. हे बघ वेदांत, सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील. तू फक्त ना साखरपुड्याचं मनावर घे. कशी मुलगी हवी मला सांग, मी लगेच कामाला लागते. आणि असं म्हणू नकोस की कशी मुलगी हवी याचा मी विचारच केलेला नाहीये आजी. असं होऊच शकत नाही, कारण या वयामध्ये ना असे विचार मनात येतातच. तू फक्त मला सांग, मी लगेच कामाला लागते. हा आजी, मला नको ना अडकवस यात. अगं, मला नाही करायचंय लग्न. लग्न न करता विक्रांतच्या लग्नासाठी धावपळ करून माझा फोकस हल्ला. ऑफिसला तर जातोय, पण कामाकडे अजिबात लक्ष लागत नाही. माझ्या मनासारखं काहीच होत नाही. आणि आद्याच्या लग्नापासून ना हे सगळं असंच सुरू आहे. लग्न न करता ही अवस्था आहे. जर लग्न केलं ना तर नक्की गाडी रुळावरून घसरणार. आणि हे तुला कोणी सांगितलं? हा, सांग ना वेदांत. उलट लग्न केलंस ना तर तुला तुझा फोकस सापडेल, एक दिशा मिळेल. खरंच सांगते. आणि तुला काय वाटतं रे, तू एकटा हा बिझनेस मोठा करू शकणार आहेस? ऑफिसमध्ये एक टीम असते की नाही, तशीच घरामध्ये सुद्धा दोघांची टीम असावी लागते. अरे हा प्रवास एकट्याने नाही करता येत.
की जाऊन सारिकाला बघून यावं, तिची विचारपूस करावी? वाटलं मला. मला पण वाटलं. मी आजीला बोललो सुद्धा. मला खूप वाईट वाटतंय. तू विचार आजीला. हो ग, खरंच तो मला म्हणाला होता की त्याला वाटतंय तिला भेटावं. त्याला असंही वाटतंय की तिला जो त्रास होतोय ना तो त्याच्यामुळे होतोय. त्याला त्यांची लहानपणीची मैत्री आठवली. खरंच वाटतंय त्याला की तिला भेटून यावं म्हणून. नुसतं वाटून काय उपयोग आहे? जिथे विचार करायला हवा तिथे विचार न करता उडी घ्यायची, आणि जिथे पाहिजे तिथे नुसता विचार करत बसायचा. विचार करण्यापेक्षा ना जरा जाऊन यायला हवं होतं, नाही का? सारिकाचे बाबा तुमच्या वडिलांचे जुने मित्र आहेत. आणि अजून एक गोष्ट, आपल्या आद्याचं सासर येते. अरे सारिकासाठी नाही, पण निदान आपल्या आद्यासाठी तरी तोंड दाखवायला काहीच हरकत नव्हती. आई, जातो मी आद्याशी बोलतो आणि मग ठरवतो. मी पण जातो दादा बरोबर. नाही, नको नको, तू त्याच्याबरोबर जाऊ नकोस. त्याला आधीच खूप कामं असतात आणि तू रिकामाच असतोस ना. तू माझ्या बरोबर चल, मलाही सोबत होईल. आणि ड्रायव्हरला नाही न्यायचंय मला. लोकांचं सगळीकडे लक्ष असतं. उगीचच विषय मिळतात त्यांना चर्चेला. ठीक आहे, येतो मी. नूतन, मी सुद्धा येऊ का? नाही, नको, आत्ता नको. म्हणजे सगळ्यांनी एकदम जायला नको त्यांच्याकडे. मी जाते, परिस्थितीचा अंदाज घेते आणि तुला सांगते. तुझी गरज पडेल त्यांना, बघते मी विचारून. बर, पण आधी ह्या घोड्याला घेऊन जाते बरोबर. आई, ती मला बघून मला मारायला नाही ना येणार? नाही, तिला वेळ लागलाय ना. अरे विक्रांत, काय बोलतोयस तू हे? तिला बरं नाहीये. तिथे जाऊन तू हे असं वागणार आहेस, असं बोलणार आहेस? अगं तूच म्हणालीस ना तिला वेळ लागलाय म्हणून. तोंडातून निघून गेलं माझ्या. काय रे? काय नाही विक्रांत, तुला माहितीये ना, मला गोष्टी लपवलेल्या अजिबात आवडत नाहीत. आणि तू आजीला काहीही सांगू शकतोस, हो की नाही? आजी, मला वाईट वाटतंय ग सारिकाबद्दल. बर, मग तुला सारिकाचा त्रास कमी करायचा आहे का? सांग ना, काय करू? म्हणजे बघ, ती तुझी स्वप्न बघतीये, तिला तू हवायस, हो की नाही? मग तू तिच्याशी लग्न करून टाक. तू पण ना. अरे आत्ताच तू म्हणालास ना तुला तिचा त्रास कमी करायचा आहे म्हणून. अगं पण मी तिच्याशी लग्न करून माझं काय होईल? काय होणार आहे? तिचा नवरा होशील. आजची पण मला आरती आवडते ना. आरती माझ्या आयुष्यात आली नसती ना तर मी केलं असतं सारिकाशी लग्न आईच्या सांगण्यावरून. किती चांगली मैत्रीण होती ती माझी. लहानपणी किती खेळलोय आम्ही एकत्र. म्हणून काळजी वाटते ग तिची एक मित्र म्हणून. आणि ते स्वाभाविक आहे ना. तेव्हा काय नातू दिलेस रे तुम्हाला? हा, मी एका नातवाच्या मनाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये कुठल्याच भावना नाहीत. आणि एक हा ज्याच्या मनामध्ये फक्त भावना आणि भावनाच आहेत. विक्रांत, हे बघ, सगळं ठीक होईल. सारिका सुद्धा बरी होईल आणि तुझं लग्न आरतीशीच होईल. नक्की ना? हो रे बाळा, नक्की होईल. पण हे बघ, उतावेळपणा कमी कर. हे जे काही सगळं होतंय ना, हे तुझ्या उतावेळपणामुळे होतंय. कळतंय का? तुझा दादा तुला सांगतोय काम कर, काम कर, आणि तू काय करतोयस?
फक्त प्रेम प्रेम करत असतोस. लहानपणी ना बहुतेक जरा जास्तच भातुकली खेळलेला दिसतोस. काय? काय नाही. जवळपास रोज तुम्ही आम्हाला सांगताय की सारिका बरी होणार आहे, नॉर्मलला येणार आहे, पण तसं काहीच घडत नाहीये. डॉक्टर, तिचे भास तर आता वाढतच चाललेत. तुम्ही इंजेक्शन देता, ती झोपते, बस तेवढाच वेळ. एकदा का डोळे उघडले की परत तिच्या स्वप्नात गुंतत जाते. हो, किती दिवस लागणार आहेत अजून? वेळ लागेल. तुम्हाला पेशन्स ठेवावेच लागतील. संपलेत आमचे पेशन्स. आता तर मला भीती वाटायला लागलीये की या आजारातून सारिका बरी होणार आहे की नाही. अहो, हसत खेळत बागडत असायची माझी मुलगी, आणि काय अवस्था झाली आहे तिची आता. आम्हाला नाही बघवत हो तिची अवस्था. हे बघा, तिला माहीतही नाहीये की ती आजारी आहे. अहो, तोच तर तिचा आजार आहे. डॉक्टर, तुमच्या औषधांचा काहीही परिणाम तिच्यावर होत नाहीये. तुम्ही डोस वाढवा किंवा तुमची ट्रीटमेंट बदला. तसा एक इलाज आहे, तो म्हणजे ECT. म्हणजे नॉर्मली म्हणायचं झालं तर शॉक ट्रीटमेंट. म्हणजे मेंदूला विजेचा सौम्य झटका देतात. काय? तुम्ही शॉक देणार माझ्या मुलीला? अहो, घाबरू नका, तो एक उपचाराचा भाग आहे. हो, पण त्याचे साईड इफेक्ट्स मात्र असू शकतात. नाही नाही, असली कुठली ट्रीटमेंट तिला देऊ नका. अहो, मग मी तेच तर सांगण्याचा प्रयत्न करतेय की मला आत्ता तरी या उपचाराची गरज वाटत नाही. हे बघा बडवाईक साहेब, तुम्ही जरा समजून घ्या. तुमच्या मुलीचा आजार हा मानसिक आहे. म्हणजे बघा, समजा जर BP असेल किंवा डायबिटीस असेल तर तो आपल्याला मोजता येतो आणि मग तो कंट्रोलमध्ये ठेवता येतो. पण मानसिक आजार हा पेशंटचे नातेवाईक सुद्धा समजून घेत नाहीत. आमच्या परीने मेडिकली जे काही शक्य आहे ते आम्ही सगळं करतोय. पण अशा परिस्थितीत वाट बघणं याखेरीज आपल्या हातात खरंच काही नाहीये. तुम्हाला जर एखाद्या दुसऱ्या डॉक्टरचं ओपिनियन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आय डोंट माइंड. पण निदान तोपर्यंत तरी तुमची मुलगी जोपर्यंत नॉर्मल होत नाही तोपर्यंत तिच्या कलानीच तुम्हाला घ्यावं लागेल. डॉक्टर, अजून किती दिवस? शेवटी स्वप्न तुटेल तेव्हा काय? अहो, मी तेच तर सांगतेय की प्लीज घाई करू नका. कशी आहे सारिका? झोपली ती. तिचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाहीये. खरंच खूप वाईट वाटलं मला तिची अवस्था बघून. मला तर तिची ही अवस्था बघवतच नाहीये. हो, डॉक्टर येऊन गेले, इंजेक्शन पण दिलं, पण झोपेतून बाहेर आल्यावर परत तेच सुरू होणार. डॉक्टर म्हणाले तिच्या कलानी घ्या, पण खूप खूप कठीण जात आहे. हो, काय म्हणणं आहे डॉक्टरांचं? नुसत्या औषधाने काही होणार नाही म्हणतायत. नाही, आता असते ती आनंदात, पण सत्य कधीतरी समोर येईलच ना. तेव्हा काय होईल? नूतनताई, ही जखम खूप खोल आहे. खोट्या आनंदाने नाही भरून निघणार. हे बघा, खचून जाऊ नका. आपण सगळे प्रयत्न करू, आणि काहीही लागलं ना तरी फोन करा, मी येईन. ठेवते. काय ग, काय चुकताय सारख्या सारख्या? एक मिनिट, काय चाललंय तुमचं? हा, किती चुकताय? हे बघा, एकमेकींमध्ये ठरवा आणि स्टेप्स करा बघू. चला माझ्या समोर करा. ओके. 5 6 7 गो. 1 2 3 4 5. बघितलं, कोऑर्डिनेशनच नाहीये तुमच्या दोघींमध्ये. ठरवा ना स्टेप्स नीट.
होईल होईल आता होईल. चल करूया. 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5. काय झालं? थांबलात का? विक्रांत, विक्रांत, तू कधी आलास आणि फोन का नाही केलास यायच्या आधी? विक्रांत, तू आमचा डान्स नाही ना पाहिलास? बरं ऐक ना, तुम्ही कुठलं गाणं सिलेक्ट केलंय आणि झाली डान्सची प्रॅक्टिस? सॉरी सासूबाई, मी बघितलंच नाही आहो तुम्हाला. म्हणजे माझं लक्ष नव्हतं. ती डान्सची प्रॅक्टिस वगैरे सगळं चालू आहे ना, त्यामुळे लक्ष नाही गेलं. काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? मी स्वतः बनवते. नाही नाही, काही नको मला. तू कशी आहेस सारिका? मी मस्त आहे. थोडी धावपळ चालली आहे, वेळ नाहीये ना. विक्रांत, तुला माहितीये मी लग्नाची काय काय तयारी केली आहे? चल मी तुला दाखवते. सासूबाई आलोच. चल 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 ना, ये. माझा एक आता मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय. मला कळतंय, मी सगळं समजू शकतो. पण प्लीज तू हे एक्सेप्ट कर की आपलं लग्न होऊ शकणार नाहीये. जी गोष्ट घडणारच नाहीये त्याचा इतका आनंद साजरा का करायचा? मला कळत नाहीये मी तुला कसं समजावू, पण तुझा काहीतरी गैरसमज झालाय. नको ही असली स्वप्न रंगवूस. मी पुन्हा सांगतो, आपलं लग्न होणार नाहीये. त्याचं चांगलं वाईट त्याला नाही कळत, आणि त्याच्या विरोधाची जबाबदारी माझी. आणि वेदांत? वेदांचं त्याच्या लहान भावावर खूप प्रेम आहे, आणि म्हणूनच तो विक्रांतची आजपर्यंत साथ देत आलाय. पण मला फरक पडत नाही, आणि मी काय सगळे निर्णय मुलांना विचारून घ्यायचे का? पण मग दोघांनी विरोध केला तर? आणि मुलं नाहीच म्हणाली तर तुम्ही सांगितलेली कल्पना मुलात आणायला काहीच हरकत नाही. पण पुढे काही झालं तर? कल्पना तुम्हीच दिलीत आणि माझी त्याला साथ आहे, आणि तुमच्यासारख्या कर्तबगार राजकारणी माणसाला काहीच कठीण नाही. तेव्हा आता चर्चा नको. हे सगळं कसं करायचंय हे आपण ठरवूया. स्माइल. एक मिनिट.
आता ना जीजू तुम्ही सारिकाच्या खांद्यावर हात ठेवा. तो नाही ठेवणार. 1 मिनिट. स्माइल. आता ना आता पोज बदला. 1 मिनिट. हा क्यूट. बघा इकडे. हे बघा कसे आले. मस्त आलेत. किती गोड आलेत. सारिका किती खुश दिसतीये ना. जीजू आमच्या सारिकाला नेहमी खुश ठेवा. तिला अजिबात त्रास नाही द्यायचा. हा मला माहितीये ना तो खूप खुश ठेवणार आहे मला. विक्रांत सांगता ना तू किती प्रेम करतोस माझ्यावर. सांग त्यांना तू काय काय करू शकतोस माझ्यासाठी. बघा प्रिया अजून लग्न झालं पण नाहीये आणि आत्तापासूनच नवऱ्याची बाजू घेतीये. असं काही नाहीये. हा प्लीज. जीजू सांगा ना तुम्ही सारिकासाठी काय काय करू शकता. तुम्ही दोघं फिरायला कुठे जाणार आहात. हो विक्रांत आपण फिरायला कुठे जायचं हे ठरवलंच नाही. अरे सांग ना कुठे जायचं हनीमूनला. जीजू तुम्ही पॅरिसला जाता का किंवा न्यूयॉर्क. बेस्ट. स्वित्झर्लंड. सारिका अवघड आहे तुझं. अगं विक्रांत जीजू काहीच बोलत नाहीत. असं काही नाहीये. हे बघा तो बोलतो. आत्ता तुमच्या समोर लाजतोय. माझ्याशी खूप बोलतो. हो की नाही विक्रांत. बरं आम्हाला सांगा की तुमची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली. तुम्ही लहानपणीपासून फ्रेंड्स होतात ना. प्लीज मला जाऊ द्या. माझी आई वाट बघत असेल. जीजू आता आई नाही करायचा. आता फक्त सारिका करायचं. 1 मिनिट थांबा. बाल झाला. बाल झालं नाही. ऍक्च्युली जाऊ दे त्याला खाली. मी पण जाते. मला पण सासूबाईंशी बोलायचंय. चल बरं मला सांग सासूबाईंनी नक्की काय काय ठरवलंय रे. म्हणून तर दृष्ट काढतीये. हे सगळं काय चाललंय. तू जरा शांत राहतोस का. अरे विक्रांत असं काय करतोयस. मम्माने दृष्ट काढली ना आपली. काही लोकांची नजर असते वाईट. त्यामुळे दृष्ट काढलेली बरी नाही का. मी आलेच. या बसा ना. हो चल विक्रांत. विक्रांत हे बघ आमचं सगळं प्लॅनिंग झालं. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आणि आता मी तुझी होणारी बायको आहे ना त्यामुळे मी तुला कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस घेऊ देणार नाहीये. ओके डोंट वरी. सगळं छान होणार. सारिका एक मिनिट. आई मला तुझ्याशी बोलायचं. 1 मिनिट ये. विक्रांत अरे आई प्लीज. हे सगळं काय चाललंय. तू जरा शांत राहतोस का. मी घरी जाऊन सगळं सांगते तुला. आता इथे एक शब्द बोलू नकोस. सारिका आजारी आहे तेव्हा तिच्या मनासारखं आपल्याला वागायलाच पाहिजे. अरे त्याच्यामुळे तिला बरं वाटणार आहे. कळत नाहीये का. तू एवढंही करू शकत नाहीस का तिच्यासाठी. जरा ना बोला हो म्हणायला शिक. क्रांत च्या बाजूला जाऊन बस. मम्मा आमचा एक फोटो काढ ना. शुअर. विक्रांत स्माइल. विक्रांत स्माइल. मस्त. खूप छान फोटो आलाय. पप्पा ऐका ना तुम्ही आपल्या सगळ्यांचा एक फॅमिली सेल्फी काढाल.
ठीक आहे. या. विक्रम ये ना. या सगळ्या जवळ. अमूल्य मॅडम, तुमच्याकडे आहे का काही मोफत सल्ला? असेल तर द्या. नाही सर, मी काय सल्ला देणार तुम्हाला? म्हणजे तुम्ही तुमच्या कामामध्ये परफेक्ट आहात. तुम्हाला तुमचं काम चांगलंच माहिती आहे. ते मी फक्त हे सांगायला आले होते की मी निघते आता. ठीक आहे सर. अमूल्य, मला एक विचारायचं होतं. तुला काय वाटतं, सारिकाला खरंच काहीतरी झालंय का नेहमीसारखं नाटक करते? कारण मला तिच्यावर विश्वास नाहीये. माझा पण तिच्यावर विश्वास नाहीये. आणि सुरुवातीला मला पण ही शंका आली होती. पण जेव्हा मी तिला भेटले ना, मला सुद्धा कळलं की ती खरंच एका काल्पनिक विश्वात रमली. इनफॅक्ट तिची जी औषधं, जी इंजेक्शन सुरू आहेत ना, ती अण्णांनी तपासली. त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की सारिकाची केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आपल्याला तिची काळजी घ्यावी लागेल, जपावं लागेल ते. हे सगळं व्हायला नको होतं. भेटेन मी तुला, नक्की भेटेन. फक्त माझं हे काम आटोक्यात आलं पाहिजे. त्याच्या कामात अडकलाय. चंदीगड, कलकत्ता. हो, कळलं मला. ही अशी संधी आपल्याला परत कधीच मिळणार नाही. हो, उत्तम संधी आहे. कारण आपल्या कामात अडथळा फक्त वेदांतच आणू शकतो. आणि तुमची आई. तिला पाठवते मी परत. काहीतरी कारण सांगते. मी पार्टीच्या कामासाठी बाहेर आहे सांगते. पण काय वहिनी? पण विक्रांतचं काय? तो कुठे पळून गेला तर? तुम्ही या गोष्टीचा विचार केलात हे बरं झालं. पण वहिनी, तुम्ही विक्रांतची काळजी अजिबात करू नका. आता ते सगळं तुम्ही माझ्यावर सोडा. तुम्ही फक्त तयारीला लागा आणि लवकरात लवकर निघा. आणखीन एक, वहिनी, तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. हो, अहो नेमकं काय करते मला तरी सांगा. सांगतो, सगळं सांगतो. तुम्ही 2-3 दिवसांचे कपडे सोबत घ्या, आपल्या तिघांचे. आणि बाकी कुठल्याही गोष्टींची काळजी करू नका. आपल्याला संध्याकाळीच निघायचंय. आणि सार्थक? सार्थक आणि सुनबाईंना यातलं काहीही कळता कामा नये. त्यांना काय सांगायचं ते मी बघतो. चला, कामाला लागा. काय सांगतोय मी? चला, कामाला लागा. काय गाई, कुठे बाहेर जातेस? अगं, मला आवाज द्यायचास ना. एवढ्या जड बॅगा तू का उचलून आणल्यास? अरे काही हरकत नाही. अरे तू दिसला नाहीस म्हणून मी घेऊन आले. आता तूच उचल. येस मॅम. अजून काय सेवा करू आपली? सांगते. पण तू जातेस कुठे एवढ्या बॅग्स घेऊन? या सगळ्या बॅग्स माझ्या एकटीच्या नाहीच आहेत. अच्छा, तू आणि आजी जात आहे. क्या बात आहे. ही आई, गेल्या कित्येक वर्षात तू आणि आजी असे बाहेर फिरायला गेलाच नाहीत ना? आजीला पण छान वाटेल. पण मला काही बोलली नाहीस. नाही, सांगितलं असतंस तर मी पण एखादं डेस्टिनेशन सुचवलं असतं ना. एक मिनिट. दादा बाहेरच आहे. आता तू आणि आजी पण बाहेर जात आहे. म्हणजे इथे घरी मी एकटाच आहे. आहा, बाहेर मी आणि आजी जात नाहीये. त्यामुळे तू तुझे प्लॅन्स बनवूच नकोस. कारण बाहेर तू आणि मी जातोय. काय? आपण दोघं कुठे? सांगते. अगं, कुठे जातोय आपण? एक मिनिट. आई सांग ना. असं अचानक? सांगते, सांगितलं ना. फोन तर घेऊ दे.
बोला. हो हो, सगळी तयारी झाली. ठीक आहे, बाय. आई कुठे जातोय आपण? आई बरोबर यायला तुला काय प्रॉब्लेम आहे का? नाही असं नाही. बरं थांब, मी चेंज करून येतो. नाही नाही, काही गरज नाहीये. छान दिसतोयस. बरं बस. अरे बस, ये. सांग आता. काय? कुठे जातोय आपण? सांगते रे बाबा, किती घाई तुला. आई, कोण माणसं आहे ती? आणि काका, तुम्ही इथे का आलात? काय काय चाललंय हे सगळं? आई, कुठे नेतेस तू मला? मला नाही यायचं कुठे. वहिनी, विक्रांतची काळजी आता माझी माणसं घेतील. तुम्ही काळजी करू नका. सोडा, सोड सोड सोड. अरे सोड मला. आई, अरे सोड ना. सोड. आई, काय चाललंय? विक्रांत, ऐक माझं. आई आहे मी तुझी. माझ्यावर विश्वास नाहीये का? चल आमच्या बरोबर. कुठे? योग्य वेळ आली की कळेल सगळं. तुम्ही त्याला कोणताही त्रास द्यायचा नाही. त्याला त्रास होताच कामा नये. फक्त त्याला गाडीत नेऊन बसवायचं. कळलं? आई, आई, काका, हो, आई, ऐक ना आई. हा विक्रांतचा फोन. तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. तुम्ही निघा इथून. कोणी थांबू नका इथे. जा बाहेर. होय, काय करताय तुम्ही? हे चुकीचं आहे सगळं. असं लग्न होतं का कुठे? काय समजता तुम्ही स्वतःला? आई, आई, थांबव हे सगळं. हे चुकीचं आहे. मला नाही थांबायचं इथे. मला आत्ताच्या आत्ता घरी जायचंय. विक्रांत, ऐक. तू जरा शांत हो. इथे जरा बस आणि मी काय म्हणते ते शांतपणे ऐक. नाही ऐकणार आहे मी. मला नाही करायचं हे लग्न. मला नाही करायचं हे लग्न. हे जे काय होतंय ना ते बेकायदेशीर आहे. मी पोलिसात तक्रार करीन आणि सांगेन त्यांना मला डांबून ठेवलं होतं यांनी. हे असतील मोठे लीडर, पण मी नाही घाबरत त्यांना. आणि का करायचं मी यांच्या मुलीशी लग्न? मला नाही आवडत सारिका. अजिबात नाही आवडत. आई, मला आरतीशी लग्न करायचंय. वहिनी,
मी बोलते त्याच्याशी, नका काळजी करू. विक्रांत, अरे तुला कसं समजत नाहीये? सारिका खूप चांगली मुलगी आहे, तुझ्यावर प्रेम करणारी मुलगी आहे, आणि तू त्या आरतीच्या मागे धावतोयस. हे बघ, आम्ही जे काही करतोय ना ते पूर्ण विचार करून करतोय, तेव्हा आता मी जे सांगीन ते ऐकायचंय. नाही, नाही करणार मी सारिकाशी लग्न. विक्रांत, डोकं जरा शांत ठेव आणि विचार कर. अरे नुसतं लग्न होणार नाहीये हे, 2 कुटुंब एकत्र येणार आहेत. आणि तुला कल्पना सुद्धा नाहीये सारिका बरोबर लग्न करून तुझा किती फायदा होणार आहे. आई, तू का वागतेस अशी? या माणसाने आता तुझ्या मुलाला धमकी दिली आणि तू काहीच बोलली नाहीस. काय झालंय तुला? का करायचंय हे लग्न? काय हा सगळा 8 तास? तुझ्याशी तरी का बोलतोय? तू पण त्यांच्याच बाजूनेस ना. तुलाच हवं आहे लग्न, मी नाही होऊ देणार आहे लग्न. विक्रांत, हे लग्न होणार आहे. आता गोंधळ घालू नकोस. पण का करू मी हे लग्न? मी सांगते म्हणून, तुझी आई सांगते म्हणून. तुझं भलं कशात आहे हे तुझ्यापेक्षा तुझ्या आईला जास्त समजतं. सारिका तुझं भविष्य आहे, तेव्हा मुकाट्याने मी जे काही सांगते ते ऐक, कळतंय? आणि तुला कोणी हात लावावा, तुझ्यावर जबरदस्ती करावी, किंवा बडवाईकांच्या लोकांनी तुला काही करावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. समजतंय? बोल ताई. अमूल्य, तुला आठवतंय मी रात्री म्हणाले होते की विक्रांतचा मेसेज नाही आलाय? अगं पण तू त्याला गुड नाईट मेसेज केला होतास ना? हो, पण त्यावरही काहीच रिप्लाय नाही केलाय ग त्याने. सकाळी पण त्याचा गुड मॉर्निंग आला नाही, म्हणून मग मी मेसेज केला तर त्यावर पण रिप्लाय नाही. अगं ताई, तूच त्याला बोललीस ना मला परत परत फोन करू नकोस, म्हणून मग केला नसेल त्याने. हो, पण आमचं ठरलं होतं की सकाळी आणि रात्री एक मेसेज करायचा आणि त्यावर उत्तर द्यायचं. मग कामात असेल तो. अगं वेदांत नाहीये ना, त्याने काहीतरी दिलं असेल त्याला काम. नाही अमूल्य, मेसेज डिलिव्हरच होत नाहीये ते काही नाही, म्हणून मग मी त्याला कॉल केला तर त्याचा फोन सुद्धा स्विच ऑफ लागतोय ग. मला खूप भीती वाटते ग. अमूल्य, गेल्या वेळासारखं काही करणार तर नाही ना तो? नाही नाही, तो नाही तसं काही करणार. हो, मला पण असं वाटतं की नाही करणार. मी नीट समजावून सांगितलं होतं ग त्याला, रागवले नाही मी त्याला. हे बघ ताई, तू घाबरू नकोस. मी एक काम करते, मी आद्या बहिणीला विचारते, तिला माहिती असेल. तू नको बरं टेन्शन घेऊस. इतक्या दिवसात असं कधीही झालं नाहीये ग. मी मेसेज केला की लगेच त्याचा मेसेज यायचा. मी कधीही कॉल करू शकते म्हणून तू कधीच फोन बंद ठेवत नाही. त्याचा फोनचं चार्जिंग संपलंय असं सुद्धा झालेलं नाहीये कधी. मला आता खरंच खूप भीती वाटते. ताई, तू टेन्शन नको घेऊस. मी